गजलक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मागील 3 निवडणुकांपासून भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या पूर्व नागपुरात यंदा पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत। एकीकडे भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे तळागाळात प्रचारावर भर देत आहेत। दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांचे आव्हान आहे। बंडखोरांच्या मतांच्या आधारेच येथील निकालाचे समीकरण ठरेल असं चित्र आहे। कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या या मतदारसंघाला खोपडे यांनी 2009 साली सुरुंग लावला आणि त्यानंतर त्यांनी येथून हॅट्रिक लगावली। यावेळी भाजपमधून नवीन चेहरा देण्यात यावा अशी अनेकांची मागणी होती, मात्र पक्षानं खोपडे यांनाच परत संधी दिली। दुसरीकडे हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी खूप प्रयत्न झाले, मात्र अखेरच्या क्षणी येथून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे यांना तिकीट मिळाले। यामुळे नाराज झालेले गेल्या वेळचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आव्हान दिले, तर अजित पवार गटाच्या आभा पांडे यांनी खोपडे यांच्या विरोधात उघड भूमिका घेतली। त्यांनी प्रचाराचे रान पेटविले आहे। या मतदारसंघातून 17 उमेदवार रिंगणात आहेत। अनेक पट्ट्यांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची चिन्ह आहे। पुरुषोत्तम हजारे यांचा या मतदारसंघात चांगला कनेक्ट आहे। काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते देखील त्यांच्या संपर्कात आहे। तर दुसरीकडे आभा पांडे मागील महिन्याभरापासून प्रचाराला लागले असून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय। खोपडे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी अँटी इन्कम्बन्सी असल्याचा दावा इतर उमेदवारांकडून करण्यात येत आहे। 2014 आणि 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वात जास्त मताधिक्य पूर्व नागपुरात मिळाले। 2024 मध्ये देखील गडकरी यांना येथूनच सर्वात जास्त 73,000चे मताधिक्य मिळाले। आता कृष्णा खोपडे यांच्या समोर तो प्रभाव टिकविण्याचे आव्हान आहे। पूर्व मतदारसंघात विविध आर्थिक स्तराचे मतदार असून जातीय समीकरणामध्येही वैविध्य आहे। स्मार्ट सिटीचा मतदारसंघ अशी ओळख असली तरी पूर्व नागपुरात मूलभूत समस्या कायम आहेत। विरोधकांकडून या मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, असुविधांची बजबजपुरी, वाहतूक कोंडी, वाढती गुन्हेगारी, स्मार्ट सिटीच्या आड स्थानिकांची पिळवणूक, येथील भूमाफिया, खंडणीचे प्रकार इत्यादी मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे। खोपडे यांच्या प्रचाराचा भर मतदारसंघातील विकास कामे आणि विविध योजनांचा झोपडपट्टीतील लोकांना दिलेला लाभ यावर आहे। गजलक्ष्मी महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर जिल्हा यांच्यातर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।